नमस्कार मित्रांनो, मी गणेश. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्ले स्टोअरच्या अशा 5 सेटिंग सांगणार आहे की ज्या सेटिंग केल्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही त्या सेटिंग केल्या नाहीत तर मित्रांनो तुमचा मोबाईल हॅकसुद्धा होऊ शकतो आणि तुमचं बँक अकाउंट खालीसुद्धा होऊ शकते. तर मित्रांनो, ह्या सेटिंग तुमच्यासाठी खूप गरजेच्या आहेत. तुम्ही जर ह्या सेटिंग केल्या नाही तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम इथं येऊ शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात आधी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे तर आपली प्ले स्टोअर ॲप्स आहे ती ॲप्स उघडून घ्यायची आहे. तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्ही इथं सर्चमध्ये सर्चवर ओके करायचं आहे. इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता की इथं मी ग्रिड मेथड, फोन मास्टर, कॉपीराइट पॅच टूल इथं सर्च केलेलं आहे. तर मित्रांनो, इथं मी ग्रिड मेथड हे ॲप्स इन्स्टॉल केलेली आहे, डाउनलोड केलेली आहे. तर मित्रांनो, डाउनलोड केल्यानंतर आपल्याला काय वाटते, आपल्याला हे माहीत नसते की हे आपण जेही इथं सर्च केलेलं आहे तर इथंच हे सर्च लिस्टमध्ये जेव्हा कोणीही आपल्या घरातली कोणी व्यक्ती असली, कोणी मुलं असलं लहान, तर इथं त्यानं सर्चवर ओके केल्यानंतर मित्रांनो त्याला इथं दिसते. तर व्यतिरिक्त कोणी दुसराही असू शकते घराबाहेरचा, तर त्याला इथं सर्च केल्यानंतर इथं दिसते की आपण काय काय सर्च केलेलं आहे. तर मित्रांनो, या सर्चवर त्याने ओके केल्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल इथं हॅकसुद्धा होऊ शकतं. तर मित्रांनो, इथं तुम्हाला काय करायचं आहे तर जे ही सर्च लिस्टमध्ये तुम्ही जेही सर्च केलेलं आहे तर इथं तुम्हाला हटवून टाकायचं आहे. तर मित्रांनो, हे कसं हटवता येईल तर मी तुम्हाला सांगून देतो. इथं तुम्हाला वरती बाणाच्या टोकावर ओके करून बॅक यायचं आहे. तर मित्रांनो, इथं तुमच्या लोगोवर तुम्हाला ओके करायचं आहे. तर इथं लोगोवर ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला सेटिंगवर ओके करायचं आहे. आणि सेटिंगवर ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला काय करायचं आहे, जनरलवर जनरल ऑप्शन दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. इथं जनरलवर ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला अकाउंट अँड डिव्हाइस परफॉर्मन्स तर हे नाव दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. तर हे ओके केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशी स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. तर मित्रांनो, इथं तुम्हाला काय करायचं, इथं खाली खाली स्क्रॉल करायचं आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता हिस्ट्री नाव तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याच्याखाली तुम्हाला क्लिअर डिव्हाइस सर्च हिस्ट्री इथं नाव दिसते. तर मित्रांनो, इथं तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावर ओके करायचं आहे. आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला क्लिअर हिस्ट्री हे नाव पुन्हा दिसते, तर याच्यावर सुद्धा ओके करायचं आहे. तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला बॅक येऊन बघायचं आहे. तर इथं जेही आपण सर्च केल्या होत्या ॲप्स इथं इन्स्टॉल केल्या होत्या, तर त्या ॲप्स इथं तुम्हाला दिसतात की हे आता डिलीट झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जितक्याही वेळा तुम्ही ज्याही ॲप्स इथं इन्स्टॉल करसान, जेही ॲप्स इथं सर्च करणार, तर मित्रांनो, इथं तुम्हाला पुन्हा पुन्हा ते एकदा इथं क्लिअर करून घ्यायचं आहे. हे केल्यानंतर तुमचा मोबाईल हॅक होणार नाही. तर मित्रांनो, इथं 2 नंबरची सेटिंग काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. तर मित्रांनो, इथं तुम्हाला पाहायचं आहे की तुमचा मोबाईल ओरिजिनल आहे की नाही. ओरिजिनल म्हणजे कंपनीवाल्यांनी तुम्हाला ओप्पोचा मोबाईल दिला, तर तुम्हाला बघायचं आहे की तो ओप्पोचाच आहे की नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्ले स्टोअरवर तुम्हाला पाहता येते. तर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या लोगोवर इथं ओके करायचं आहे. इथं लोगोवर ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला पुन्हा एकदा सेटिंगवर ओके करायचं आहे. आणि इथं सेटिंगवर ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला अबाउटचं ऑप्शन इथं खाली पाहायला मिळते. तर या अबाउटच्या ऑप्शनवर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि इथं अबाउटच्या ऑप्शनवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला सगळ्यात खाली इथं नाव दिसते, प्ले प्रोटेक्ट सर्टिफाईड. तर इथं तुम्हाला बघायचं आहे डिव्हाइस इट सर्टिफाईड आहे की नाही. जर मित्रांनो तुमचं डिव्हाइस इज सर्टिफाईड इथं नसेल, तर तुम्हाला समजून जायचं आहे की तुमचं इथं जे डिव्हाइस इज सर्टिफाईड आहे ते प्ले स्टोअरला प्रोटेक्ट नाही. तर मित्रांनो, इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं कस्टमर केअरवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथं ते लोक असतात, ते तुमच्या मोबाईल डिव्हाइस सर्टिफाईड करून देतील. तर याने काय होईल मित्रांनो, तुमचा मोबाईल प्ले स्टोअरमध्ये ज्याही ॲप्स असतात त्या व्हायरस असलेले ॲप्स तिथं डाउनलोड करणार नाही. तर मित्रांनो, इथं काय होते, तर ज्यावेळेस आपण कोणतेही इथं ॲप्स डाउनलोड करतो, तर त्या ॲप्समध्ये जर व्हायरस असला तर ते ॲप्स तिथं आपोआप डाउनलोड होऊ शकणार नाही. तर मित्रांनो, ही 2 नंबरची सेटिंग इथं आपली पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, ही 3 नंबरची सेटिंग जर तुम्ही केली नाही तर तुमचं बँक अकाउंटसुद्धा इथं खाली होऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला इथं पुन्हा एकदा तुमच्या लोगोवर ओके करायचं आहे. आणि लोगोवर ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला पुन्हा एकदा सेटिंगवर ओके करायचं आहे. आणि इथं सेटिंगवर ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं 3 नंबरचं ऑप्शन दिसते, ऑथेंटिकेशन. तर मित्रांनो, या 3 नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला इथं ओके करायचं आहे. आणि नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे,
बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन हे नाव तुम्हाला दिसते, तर इथं ऑन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो इथं काय करायचं आहे तुम्हाला, इथं तुमच्या गुगल जीमेल अकाउंटचा जोही पासवर्ड आहे तर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि टाकल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथंच तुम्हाला रिक्वेअर ऑथेंटिकेशन फॉर परचेस हे नाव दिसते. तर मित्रांनो याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि हे तुम्हाला पहिल्या नंबरचं ऑप्शन दिसते, फॉर ऑल परचेस थ्रॉट गुगल प्ले ऑन धिस डिव्हाइस. तर याच्यावर तुम्हाला टिक मार्क करून इथं ओके करून टाकायचं आहे. इथं तुम्हाला बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन हे तुम्हाला इथं ऑन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो मी हे पासवर्ड इथं टाकणार नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो मित्रांनो. तर तुम्हाला इथं पासवर्ड टाकून इथं ओके करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो हे केल्यानंतर जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि या व्यतिरिक्त जर कोणीही असेल प्लेस्टोरवर डाउनलोड काहीही प्लेस्टोरवर डाउनलोड करण्याचा त्याने प्रयत्न केला, तर तुमचं जे फिंगरप्रिंट आहे तर ते फिंगरप्रिंट तुमचं लावल्याशिवाय ते तिथं डाउनलोड होणार नाही आणि तुमचा अकाउंटमधला पैसासुद्धा तिचं कोणी लावू शकणार नाही. तर मित्रांनो ही सेटिंग खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो हे झाली 3 नंबरची सेटिंग. तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे 4 नंबरची सेटिंग. तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं, पुन्हा एकदा तुमच्या लोगोवर इथं ओके करायचं आहे. आता लोगोवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला प्ले प्रोटेक्ट हे नाव दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. तर इथं ओके केल्यानंतर हे फीचर तुम्हाला ऑन ठेवायचं आहे. जर तुम्ही हे फीचर बंद ठेवत असाल तर यामुळेही तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. नेमकं काय होते, ज्यावेळेस तुमच्या मोबाईलवर ॲड येते आणि त्या ॲडवर तुम्ही ओके करता, त्यावेळेस थर्ड पार्टी ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होते. तुम्ही डाउनलोड केली नाही तरीही डाउनलोड होते. याने काय होते, तुमच्या मोबाईलचा जो डाटा आहे तो लीक होऊ शकते. तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला वरती इथं सेटिंगचं ऑप्शन दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि सेटिंगच्या ऑप्शनवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला हे 2 ऑप्शन दिसतात, स्कॅन ॲप्स विथ प्ले प्रोटेक्ट हे ऑन ठेवायचं आहे. तर मित्रांनो हे तुमचं ऑनच असते. तर हे काय होते, ज्यावेळेस तुम्ही कोणतीही थर्ड पार्टी इथं ॲप्लिकेशन डाउनलोड करतात, जसं लुडो झाला, जर वेगवेगळे ॲप्स झाले, तर त्या ॲप्समध्ये आपण काय करतो, आपण कधी काय होते आपल्याच्यानं असं मुद्दामून आपण करत नाही, पण आपल्याच्यानं इथं हे ऑफ होऊन जाते. तर मित्रांनो इथं तुम्हाला पुन्हा येऊन बघायचं आहे, जेव्हा तुम्ही कोणतेही ॲप्स इथं डाउनलोड करता तर हे तुम्हाला ऑनच ठेवायचं आहे. तर मित्रांनो ही सेटिंग तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो इथं मी तुम्हाला 5 नंबरची सेटिंग, तेही सेटिंग तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. तेही सेटिंग तुम्हाला एकदा करून घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमच्या लोगोवर इथं ओके करायचं आहे. इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मॅनेज ॲप्स अँड डिव्हाइस हे नाव दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ओव्हरव्ह्यू नाव दिसते आणि इथं मॅनेज हे नाव दिसते, तर याच्यावर तुम्हाला एकदा ओके करून घ्यायचं आहे. आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला इन्स्टॉल हे नाव दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. तर मित्रांनो इथं काय करायचं आहे, तुम्हाला हे इन्स्टॉल नाव आहे, तर इथं तुम्हाला नॉट इन्स्टॉलेड हे इथं करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो नॉट इन्स्टॉलेड केल्यानंतर जर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कोणतीही ॲप्स इथं इन्स्टॉल केलेली असेल आणि नंतर तुम्ही अनइन्स्टॉल केलेली असेल, तर मित्रांनो इथं काय होते, नॉट इन्स्टॉलेड केल्यानंतर तुम्ही हे ऑप्शनवर ओके केल्यानंतर तुमच्या ज्याही तुम्ही अनइन्स्टॉल ॲप्स केलेल्या असतील तर ते इथं येऊन जातात. तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं ह्या ज्या ॲप्स येतात अनइन्स्टॉल, तर मित्रांनो याने काय होते, तुमची जी मेमरी असते, फोन मेमरी असते, तर त्यामधील काही भाग ते ॲप्स घेऊन घेते. तर मित्रांनो याने काय होते, तुमची मेमरी लवकरात लवकर इथं भरते. तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर मी इथं तुम्हाला सांगून देतो, असं मी इन्स्टॉल करून घेतो सध्या. तर इथं तुमच्या इथं नॉट इन्स्टॉलेड ज्या अनइन्स्टॉल ॲप्स असतात, तर त्या ज्यावेळेस येतात तर तुमच्यासमोर असे तुम्हाला डबे पाहायला मिळतात. तर मित्रांनो इथं तुम्हाला टिकमार्क करून घ्यायचे डब्यावर आणि वरच्या दिशेने इथं तुम्हाला इथं डिलीटचं ऑप्शन दिसतं, तर या डिलीटच्या ऑप्शनवर तुम्हाला ओके करून ते डिलीट करून टाकायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं इन्स्टॉलच्या जागी इथं नॉट इन्स्टॉलेड इथं करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला 5 सेटिंग सांगितल्या, तर मित्रांनो ह्या तुमच्यासाठी खूप गरजेच्या आहेत. तर मित्रांनो याच्या आधी तुम्हाला कोणीही ह्या सेटिंग सांगितल्या नसतील. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेही तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला मी आशा करतो समजलं असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये.